साधी सोपी सिरीजमधली 56वी रेसिपी आज शेअर करते आहे. कुरकुरीत पापलेट रवा फ्राय. त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे पापलेट घेतले आहेत. पहिल्यांदा ते स्वच्छ करून घेतले, कट करून घेतले आणि त्याला मध्ये असे मी 2-2 काप दिले आहेत आतपर्यंत, म्हणजे मसाला आतपर्यंत छान मुरतो. आता याला मी चवीपुरतं मीठ लावलं आहे, हळद, हिंग आणि लिंबाचा रस देखील लावला आहे आणि 15 मिनटं बाजूला ठेवून दिलं. इथे एक वाटण तयार करते आहे, ज्यामध्ये मी कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण ह्याची छान अशी पेस्ट करून घेतली आणि आता ही 3-3 चमचे पेस्ट मी पापलेटवर लावून घेणार आहे. जे काप आपण दिले आहेत ना, त्यावर देखील ही पेस्ट छान अशी लावून घ्यायची, म्हणजे ती आतपर्यंत छान मुरते. आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूने हे वाटण लावून घ्यायचं आहे पापलेटला. अगदी व्यवस्थित चारही बाजूने हे छान पापलेटला लावून घ्यायचं, म्हणजे त्याचा स्वाद आतपर्यंत छान उतरतो आणि तळल्यानंतर पापलेट खूप चविष्ट लागतं. आता हे लावून झाल्यानंतर एक कमीत कमी अर्धा तास तरी मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि त्यानंतरच हे फ्राय करायला घ्यायचं. आता याला लावण्यासाठी मसाला जो आहे ना, तो मी फक्त लाल तिखट आणि मालवणी मसाला एवढे 2च मसाले वापरणार आहे. लाल तिखट रंगासाठी आणि चवीसाठी इथे मी मालवणी मसाला वापरणार आहे. इथे मी एक लहानसा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि 1.5 चमचा मालवणी मसाला घातला आहे. तो देखील असा दोन्ही बाजूने छान असा लावून घेतला. आता तळण्यासाठी इथे मी अर्धी वाटी रवा, पाववाटी तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ घातलं आणि छान असं एकजीव करून घेतलं. रव्यामध्ये मीठ घालण्याचं कारण म्हणजे आवरण आपल्याला अळणी लागू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर पापलेट या रव्यामध्ये छान असे घोळवून घ्यायचे आणि तेल तापल्यानंतर पॅनमध्ये मी हे पापलेट तळण्यासाठी घातले आहेत. आता इथे एका बाजूने छान खरपूस झाल्यानंतर मी हे परतून घेतले. इथे बघू शकता अजिबात रवा हा तेलामध्ये सुटलेला नाही, छान असं कोट झाला आहे पापलेट. आता दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचं आणि थोडं थोडं तेल सोडायचं. हे मी शॅलो फ्राय करत आहे आणि त्यानंतर चिमट्याच्या साहाय्याने चारही बाजूने भाजून घ्यायचं. मस्त असं कुरकुरीत रवा पापलेट खाण्यासाठी तयार आहे. खूप छान लागतं. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि माझ्या चॅनलवर मी स्टफ पापलेटची पण एक रेसिपी ऑलरेडी शेअर केली आहे, ती पाहिली नसेल तर ती देखील नक्की बघून घ्या आणि तीसुद्धा ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. तसंच माझे व्हिडिओज आणि माझ्या ज्या रेसिपीज आहेत ना, ते तुमच्या फॅमिली फ्रेंड ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहत राहा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.